विदर्भातल्या मेळघाटाची मागास परिस्थिती बघून शासन व प्रशासन स्तरावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी मेळघाटात खर्च केला जातो। मात्र या निधीमध्ये भ्रष्टाचार होऊन तो निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे अनेक वेळी निदर्शनास आलेले आहे। असेच काहीसे प्रकरण गरीब आदिवासीच्या पीक कर्ज रकमेची अफरातफरी झाल्यानंतर पुन्हा एकदा समोर आलेले असून संबंधित प्रशासनाची उदासीनता स्पष्ट झालेली आहे। प्राप्त माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिजू धावडी अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम गाव कवडाझिरी येथील निवासी असलेले बुडा सानू जांभेकर, कृष्णा राजू जांभेकर व भुऱ्या तुमला मोरेराणा हे तिघे पीक कर्ज घेण्याकरिता बिजू धावडी शाखेत गेले होते। त्या ठिकाणी मोगर्दा निवासी असलेला सुशांत धांडे या एजंटने तिघांना कमिशन घेऊन तुमचे पीक कर्ज मंजूर करून देतो असे सांगितले होते। हे सर्व निरक्षर असल्यामुळे त्यांनी प्रत्येकी 2-2 हजार रुपयामध्ये होकार दिला होता। मात्र प्रत्येकी 1-1 लक्ष असे एकूण 3 लक्ष पीक खात्यात जमा झाल्यानंतर सुशांत धांडेद्वारा तिघांना एक हस्ताक्षर बाकी राहिल्याचे सांगून धारणी स्थित साई ग्राहक सेवा केंद्र संचालक कन्हैया धांडेजवळ नेले। या ठिकाणी तीनही शेतकऱ्यांना नकळत त्यांच्या खात्यातून 1,20,000 रुपये सुशांत व कन्हैयाद्वारे काढण्यात आले। मात्र तिघांना एकही रुपया न देता पुन्हा 20,000 रुपयांची स्लिप भरून बिजू धावडी शाखेत पैसे काढण्याकरिता पाठविण्यात आले। तिघांनी बिजू धावडी येथे प्रत्येकी 20,000 रुपये काढल्यानंतर खात्यातून सकाळीच प्रत्येकी 40,000 निघून गेल्याची माहिती मिळताच तिघांच्याही डोक्यावरती संकट कोसळले। सुशांत धांडेद्वारा तिघांची 1,20,000 रुपयाने फसवणूक केलेली असून या तीनही गरीब शेतकरी न्याय मागण्याकरिता भटकंती करीत आहे, तर दुसरीकडे सुशांत धांडे आपला भ्रमणध्वनी बंद करून पसार झालेला आहे। आता मेळघाटात शासनाकडून मिळालेल्या कर्जामध्ये गरीब शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्या रकमेची अफरातफरी करून तस्कर मौज मजा करीत आहे। याकडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आपले लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी असे अनेक गरीब शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अशाच प्रकारे धारणेतील SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, कोऑपरेटिव्ह बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एजंट मधमाशांप्रमाणे फिरताना दिसतात। त्यांची नजर सरळ निरक्षर आदिवासी व इतर गैर आदिवासींना शोधत असते। निरक्षरतेचा गैरफायदा घेत अंगठ्याचा ठसा लावून आपल्या खासगी सेंटरवरून जास्त पैशाची मागणी करून लोकांची आर्थिक पिळवणूक केलेली जात आहे। या एजंटद्वारे व बँक प्रशासनाद्वारे लूट करण्यात आलेली असावी, जे अद्यापही समोर आलेले नाहीत। मेळघाटाची राजधानी असलेल्या धारणीतील प्रत्येक बँकेमध्ये अनधिकृतपणे एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत। सदर एजंट शाखा व्यवस्थापक व इतर प्रशासनाचे चेले म्हणून काम करतात। या एजंट्सना संपूर्ण बँक प्रशासनाकडून अभय देऊन निरक्षर लोकांच्या पैशाची अफरातफरी केल्या जाते व यामध्ये बँक प्रशासनाचा काही हिस्सा असतो का हे सुद्धा शोधणे। क्या नाम है बाबा? कुरुसन्या। क्या हुआ तुम्हारे साथ? हमारे साथ हमको वो लोगों ने लेके गए वो शीशम धरनी में। हाँ तो हमको क्या बोलता कि तुम्हारा सही रह गया बोलता। हाँ। तो उधर गया तो थम लगाए हाथ वहाँ पर। तो वहाँ से फिर वो 2 चक्कर लगाया ना, वहाँ से निकाल लिए। फिर हमको बोला चलो अभी हो गया करके, तो कोई पैसा भी नहीं दिया। ना पैसा नहीं दिया वहाँ पे? हाँ, पर पैसा नहीं दिया। थम कितने बार लगाया? 2 बार। ना उसके बाद में फिर धौड़ी आया, तो धौड़ी का बैंक से फिर वो स्लिप निकाला ना, 20,000 निकाला। अभी कितना है खाते में बाकी? खाते में अभी खत्म हो गया। अभी उतने ही वो लेके गए। उन्होंने 40,000 क्या किया, तुम्हारा निकाल लिया? हाँ, उतने ही निकाल लिए 40। किसने निकाला? वो शीशम। कहाँ रहता हो? वो मोगर्दा। पूरा नाम क्या है उसका? शीशम धांडे। हाँ। क्या हुआ भैया? क्या नाम है आपका बाबा? बूढ़ा सानू जांभेकर। क्या हुआ, आपका पैसा किसने निकाला? धारनी में हमको ले गया। हाँ। पूरा एक तुम्हारा सही रह गया। कितना लोन कितना आया था तुम्हारा? 1 लाख आ गया ना, लेकिन 40,000 वो गया। किसने लिया? चिरचम। कहाँ रहता हो? मोगोडा। और अंगठा कहाँ लगाया? धारनी। क्या नाम है तुम्हारा? भूरिया। क्या हुआ, तुम्हारा कितना लोन आया था? मेरा 1 लाख लोन आया था, तो शीशाम ने बुला लिया धारने में हमारे को। हाँ। यहाँ कहाँ पे का है सुशांत? मोगरदा का है। क्या बोला उसने? उसने बोला कि एक जगह तुम्हारा सही मारने का है। सही मारने का है करके हमारे को थाम लगाने को लगा दिया।
और थाम लगाया, 2 बार दबाया। फिर वहाँ से 2 बार दबाया तो फिर हम गया, उसका हाथ से स्लिप भर के दिया 20,000 की। 20,000 की स्लिप भरा, दौड़ी में गया, पैसा निकला, कितना निकला 20,000। खाता चेक इन किया तो उसमें सिल्लक आ गया कितना 40,000, वैसा मेरा अंक पर हो गया 60,000। यानी उसने तुम्हारा 40,000 निकाल लिया उसने हमारे, और हमको समझता नहीं है। अंगूठा डालने सही लगाने करके तो हमने अंगूठा डाल दिया, हमारा पैसा निकाल लिया 40,000 उसने। कितने लोग हो तुम? हम 3 लोगों ने, कोणते गाव के? कवडाजिरी का है। महत्त्वाचे ठरणार आहे. एवढंच नव्हे तर गुप्त सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार एजंट बँक प्रशासनातील अधिकाऱ्यांना अवैध कामामध्ये खुलेआम मदत करतात. मद्य पोहोचविणे, ओल्या पार्ट्यांचे नियोजन करणे आणि इतर गैरसुख गावात पुरविण्यासारखी लाजिरवाणी कामेसुद्धा बँकेमध्ये सद्यस्थितीत सर्रासपणे सुरू आहेत. वरिष्ठ प्रशासन मौन धरून सर्व गैरप्रकार बघत आहे, हे विशेष. काय नाव आहे तुमचं? कन्हैया कमलसिंग दुर्वे. कुठचे BC आहे तुम्ही? मी धारणीमध्ये प्रायव्हेट चालवतो आणि इतर म्हणजे सुट्टीच्या दिवशी, इतर कामकाजाच्या दिवशी बाहेर जाऊन काम करतो. आणि हे 3 जण जे आले होते त्यांचं जे कवडाजिरीचे लोक ते आहेत 8 तारखेला आले होते. त्यांच्यासोबत येणारा हा व्यक्ती तो आमच्याही परिचयाचा नव्हता आणि ते बाबा म्हणजे त्यांच्यासोबत जो आलेला व्यक्ती आहे तर त्यांनी आम्हाला सांगितल्यानुसार आम्ही त्या बाबांचे त्यांच्यानुसार कृष्ण राजू जांभेकर, बुडा सानू जांभेकर आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे, ती 8 तारखेला आले होते. तो हा त्यांना गाडीवर घेऊन आला होता स्वतः. त्यांच्यासमोर पैसे काढण्यात आले आणि त्या बाबांनी त्यांच्यासमोर त्यांना शिल्लक राहिलेली रक्कम पण मी सांगितल्यानंतर ते इथून निघून गेले. प्रत्येकी अकाउंटमधून किती पैसे? प्रत्येकी अकाउंटमधून 40,000चं विड्रॉल केलं की ट्रान्सफर केलं? 20,000चं विड्रॉल केलं, 20,000चं ट्रान्सफर केलं. ट्रान्सफर कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे. तिन्ही अकाउंटचे? हो, तिन्ही अकाउंटचे माझ्या नावावर आहे. त्यांना मी कॅश दिली. कॅश दिली तुम्ही? हो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, तिघे जे आहे कवडाजिरीचे कस्टमर, त्यांचं असं म्हणणं आहे की जे माणूस आहे तो माणूसनं आम्हाला साईन करायसाठी धारणीला आणलं होतं. मला परवा समजलं असल्यानुसार त्याचं नाव, टोपण नाव म्हणजे राजू आहे, मोगर्दाचा राहणार आहे तो. अच्छा. हो, तिथला सरपंच वगैरे जे आले होते त्यांनी सांगितलं मला. आता त्या लोकांना, जे गरीब लोक आहेत त्यांचं 1,20,000 रुपयाचं नुकसान झालं, तर याच्यावर आपलं असं काय म्हणणं आहे? आता माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये मी पूर्णपणे सहकार्य करू इच्छितो. अच्छा. आणि जे लोक आले होते त्यांना तुम्ही पैसे दिले होते का? पैसे त्यांच्यासमोर दिले मी. कोणाला दिले? त्या व्यक्तीकडे, त्या इसमकडे दिले मी पैसे. कारण का तो किती दिले? नातेवाईक आहे. प्रत्येकी 40,000 हजारानुसार दोघांचं माहिती आहे 8 तारखेचं, पण तिसऱ्या इसमचं मला बघायला लागेल त्याच्या लिस्टमध्ये किती दिले. तो वेळेला आला होता, त्यांचे 80,000 रुपये दिले होते मी त्या दोन. आणि तिसऱ्याचे पण 40,000 रुपये, म्हणजे 1,20,000. 1,20,000 रुपये. तर तुम्ही तुमच्याकडून जर तुम्हाला असं माहीत पडलं तर आता तुम्ही FIR करत नाही का की बा आमच्याकडे असा इसम आला होता, त्यानं या 3 लोकांसोबत फ्रॉड केलाय म्हणून? नाही, जे लोकांचे पैसे काढलेले गेले ते जर सोबत आले तर आपण FIR दर्ज करू शकतो. नाही, ते तर तुमच्यावर पण एलिगेशन करत आहे, पण तुम्ही एक FIR करू शकत नाही का? आम्ही करू शकतो ना. मग करू शकतो, पण त्याच्यामध्ये आपण म्हणजे तो व्यक्ती स्वतः घेऊन आलेला आहे. आपण पोलिसला पूर्वसूचना देऊ शकतो ना? पूर्वसूचना देऊ शकतो. तर मग मी तेच म्हणत होतो तुम्हाला. हो, देऊ शकतो. पण माझं असं म्हणणं आहे का तो व्यक्ती स्वतः त्या व्यक्तींना घेऊन आलेला आहे. याचा अर्थ तो कोणता ना कोणता त्याचं म्हणजे त्यांनी आता काय सांगून आलेले, तिकडे काय प्लॅन करून आलेलं हे आपल्याला काही पूर्वकल्पना नाही आहे. ठीक आहे. आणि तो व्यक्ती आल्यानंतर त्यांचे पैसे त्यांच्यासमोर हातात घेऊन इथून निघून पण जातो, त्यांना सोबत पण घेऊन जातो. याचा अर्थ तो तुमचा रिलेटिव्ह असू शकतो. ह्या परिस्थिती बघून तो तुमचा रिलेटिव्हच आहे असं आम्ही समजतो. तुम्ही नाव नाही बघितलं का त्यांचं? नाही, आम्ही तो व्यक्ती बरोबर आले त्यांचं तुम्ही बघायला पाहिजे ना की त्यांचं नाव काय आहे, मुलगा आहे, विचारायला पाहिजे. ट्रान्झॅक्शनचे नियम आहे. त्यांच्यासमोरच सगळं काय करू राहिला मग याचा अर्थ तो त्यांचा रिलेटिव्ह असू शकतो. विदर्भ न्यूजकरिता धारणी येथून तस्मिन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.